शिकवणार आहे मी सुपारी ठेवून सुंदर अशी फ्लावर डिझाईन बघू शकता तुम्ही। एक बाउल मी ठेवून घेतलेला आहे आणि फेविकॉलच्या बॉटलमध्ये बघा रांगोळी भरून आपल्याला गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हळूच व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला हा बाउल काढून व्यवस्थित करून घ्यायचं आहे राऊंड मध्ये अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। नंतर आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि हे बघा मी सुपारीचा वापर करणार आहे। आपण ह्या बाजूला सुपारी ठेवणार आहे आणि वरून रांगोळी पाडणार आहेत अशा पद्धतीने बघा। नंतर सेम ह्या बाजूला आपल्याला ठेवत जायचं आहे अशी सुपारी। खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी, ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ। हे बघा अशा पद्धतीने समोरही आपल्याला ठेवायची आहे। हे बघा अशा पद्धतीने अजून खालच्या बाजूलाही ठेवायची, म्हणजे चारही बाजूला आपल्याला सुपारी ठेवून अशी रांगोळी काढायची आहे। मी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी भरली। आणि हे बघा दोघांच्या मध्येही ठेवणार आहे मी अशी सुपारी। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोघांच्या मध्ये अशा पद्धतीने सुपारी ठेवत जायची आहे। हे बघा अशा पद्धतीने इथेही आपण सेम त्या पद्धतीने ठेवणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने एसी बंद कर। अशा पद्धतीने बघा मी सुपारी ठेवून घेतली आहे। नंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला पानाचा आकार काढायचा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते। इथून मधून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने। हे बघा एसी बंद कर। अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपल्याला पानाचा आकार घ्यायचा आहे। फेविकॉलची बॉटल आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, रांगोळी गाळून भरायची आहे। आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला रांगोळी गाळून भरल्यानेच गळते, अशी गळत नाही, म्हणून रांगोळी गाळूनच भरा। अशा पद्धतीने बघा किती सुंदर असते आपली पान डिझाईन तयार होते। अशा पद्धतीने इझिली तुम्हीही काढू शकाल अशी सुंदर रांगोळी आहे। हे बघा आपल्याला आता काय करून घ्यायचं आहे, याच्यामध्ये आपण कलरही टाकू शकतो, पण एवढा वेळ नाही म्हणून मी ना मुठीने तुम्हाला कलर टाकून दाखवणार आहे। हे बघा मुठ्ठी घेऊन आपल्याला कलर टाकायचा आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अजून दुसरा कलर टाकायचा आहे। आपल्याला वेगळे वेगळे कलर टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण हाही व्हिडिओ माझा मुठीने डॉट कसे पाडायचे, हिची सर्वात इझी मुठीने डॉट कसे पाडायचे ही सोप्यात सोपी पद्धत आहे। आणि अशा पद्धतीने आपण हे बघा आता आपण बोटानेही डिझाईन काढू शकतो अशा पद्धतीने बघा। सुंदर अशी आपली डिझाईन तयार होते, बघू शकता तुम्ही। सगळीकडे आपल्याला सेम त्या पद्धतीने काढून घ्यायचंय बोटाने अशा पद्धतीने। सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा, सुपारीने व फेविकॉलच्या बॉटलने इझिली
तुम्ही 5 मिनिटात रांगोळी काढू शकता अशा पद्धतीने। हे बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी डिझाईन तयार झाली आहे। इथे ही तुम्ही काढू शकता, पण हे बघा अशा पद्धतीने इथे ही गोल करायचं आहे आपल्याला आणि तो व्हाईट कलर टाकायचा आपल्याला अशा पद्धतीने। थोडंसं बोटाने गोल करून घ्यायचंय। हे बघा अशा पद्धतीने आपण व्हाईट कलर टाकू शकतो। युजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा तुम्ही पण। मध्ये हे आपण अशा रेषा ओढू शकतो अशा पद्धतीने। त्याच्यातही आपण डॉट टाकू शकतो अशा पद्धतीने, बघा बघू शकता। इझिली कोणालाही येईल अशी सोप्या सोपी रांगोळी आहे आणि खास सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते, कारण तुम्हाला यायला पाहिजे म्हणून। माझ्या चॅनलवर भरपूर असे शिकवण्याचे व्हिडिओ आहेत। रेषा कशा ओढायच्या, डॉट कसे पाडायचे शिकायचे, व चुटकी कशी धरायची सोडायची, डबल रेषा रांगोळी, केमिकलच्या बॉटलने इझिली रांगोळी कशी शिकायची, असे भरपूर व्हिडिओ आहेत माझे, नक्की ट्राय करा। इंस्टाग्रामवर पण माझी आयडी आहे जेल रंगोली, नक्की जा। अशा पद्धतीने बघा आपण गोल करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण अजून रांगोळी भरून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला दुसरी डिझाईन किंवा याच्यामध्येच आपण डिझाईन टाकू शकू। अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी भरून घ्यायची आहे। हे बघा इथंही आपण डिझाईन काढू शकतो अशा पद्धतीने। इथेही डॉट पाडू शकतो आपण थोडा डार्क। पुढे थोडा डार्क डॉट पाडायचा आहे, मग रेष ओढायची आपल्याला अशा पद्धतीने। हे बघा थोडा थोडा डार्क डॉट करून टाकायचं आपल्याला अशा पद्धतीने। नंतर हे बघा आपण अजून इथेही डिझाईन काढू शकतो अशा पद्धतीने। थोडीशी रांगोळी भरून घ्यायची आपल्याला केमिकलच्या बॉटलमध्ये। बघा अशा पद्धतीनेही तुम्ही डिझाईन काढू शकता।
हे बघा, अशा पद्धतीने ही डिझाईन काढू शकता तुम्ही. व्यवस्थित असं आपल्याला करून घ्यायचे. नंतर इथंही आपण डॉट पाडू शकतो अशा पद्धतीने. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. नक्की तुम्ही ट्राय करा. सोप्या सोपी रांगोळी अशा पद्धतीने आपण डॉट पाडून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट करून सांगा. रांगोळी काढली नाही म्हणून गळत नाही ती. आपण व्यवस्थित गाळून घ्यायची रांगोळी, म्हणून प्रॉब्लेम येतो. धन्यवाद.